जय शिवराय। आज 4 नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आपण जुनागड या इथे असलेला हा उपरकोट किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे। याची संपूर्ण इत्तंभूत माहिती, इथला इतिहास तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। मौर्य सम्राट यांनी 319 मध्ये या किल्ल्याची स्थापना केली होती। तर चला तर आता आपण संपूर्ण हा किल्ला पाहूया। मौर्य साम्राज्याच्या काळात गिरनार टेकडीच्या पायथ्याशी एक किल्ला आणि शहर स्थापन करण्यात आले आणि गुप्त काळातही त्याचा वापर सुरू राहिला। परंतु सौराष्ट्र प्रदेशाची राजधानी मैत्रकाने जुनागडहून वल्लभी येथे हलवल्यानंतर त्याचे महत्त्व कमी झाले। चावडा शासकाकडून वामनस्थळी मिळवल्यानंतर गुरूंच्या मते इसवी सन 875 पासून चुडास समास जुनागड भोवती स्थायिक झाले। जय शिवराय मित्रांनो, ज्यावेळेस आपण उपरकोटमध्ये आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला हे तिकीट विक्री केंद्र आहे। प्रत्येक व्यक्ती 100 रुपये या ठिकाणी चार्ज केला जातो आणि आतमध्ये आता प्रवेश होईल आपला। आपण संपूर्ण हा किल्ला फिरून पाहूया। मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की किल्ला नाही तर गडदुर्ग म्हणायचं, पण काही यांना आपल्याला किल्ला हा संबोधावा लागतो, कारण की त्या काळानुसार त्याची रचना झालेली असते। जेव्हा शिवकार्यात येतो त्यावेळेस त्याला आपण गड दुर्ग असंच संबोधलं पाहिजे। त्याच्या अगोदरचा असतो तो किल्ला, अशा पद्धतीने त्याची हे असते। चला तर आता जाऊया आतमध्ये आपण। 10व्या शतकातील चुडासामा राजा गहरिपू इसवी सन 940-982 याने जुना किल्ला जंगलमुक्त केला। हेमचंद्राच्या द्वाश्रायातील पुराव्यानुसार असा निष्कर्ष काढता येतो की गहरिपूनेच सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ल्याचा पाया घातला। त्याच्या पुनर्शोधाबद्दल आख्यायिका सांगितली जाते। वामनस्थळीच्या अनेक चुडासमांनी राज्य केल्यानंतर एके दिवशी एक लाकूडतोडा जंगलातून मार्ग काढू शकला आणि दगडी भिंत आणि एक दरवाजा असलेल्या ठिकाणी पोहोचला। जवळच एक साधू चिंतनात बसला होता आणि लाकूडतोड्याने त्याला त्या ठिकाणाचे नाव आणि त्याचा इतिहास विचारला। तेव्हा त्याने उत्तर दिले की त्याचे नाव जुना आहे। जुना लाकूडतोडा वामनस्थळीला आलेल्या रस्त्याने परतला आणि त्याने चुडासमा शासकाला त्याचा शोध सांगितला, ज्याने जंगल साफ करण्याचा आदेश दिला। हे केल्यावर किल्ला दृष्टीस पडला, परंतु त्याचा इतिहास माहीत नसलेला किंवा त्या साधू माणसाने लाकूड तोड्यातल्या सांगितल्यापेक्षा जास्त सांगणारा कोणीही नव्हता, म्हणून चांगल्या पदवी अभावी ते ठिकाण जुनागड म्हणून ओळखले जाऊ लागले। जर ही कहाणी मानायची असेल तर गहरिपूंनी एक प्राचीन किल्ला पुन्हा शोधला किंवा किल्ला बांधल्यानंतर तो सोडून देण्यात आला आणि नंतरच्या शासक नवघणाने पुन्हा शोधून काढला, ज्याने चुडासमाची राजधानी वामनस्थळीहून जुनागडला हलवली। 1893-94 मध्ये जुनागड राज्याचे दिवाण हरिदास विहारीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला। जुलै 2020 मध्ये गुजरात सरकारने 44.46 कोटी खर्चून किल्ला आणि त्यातील संरचनाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले। हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण होईल। ऐतिहासिकदृष्ट्या हे मान्य केले जाते की या किल्ल्याची पहिली रचना 4थ्या शतकात चंद्रगुप्त मौर्यांच्या कारकिर्दीत त्याच्या संपूर्ण भारतीय साम्राज्याच्या पश्चिमेकडील चौक्यांपैकी एक म्हणून बांधली गेली होती। उपरकोटचा विस्तीर्ण किल्ला वेगवेगळ्या राजवंशांच्या काळात जुनागड राज्याचे सत्तेचे केंद्र म्हणून काम करत असे।
या उपरकोटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तोफ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे पहा, तोफ 1 2 आणि ही माणिक तोफ, अशा या तोफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे पहा, मित्रांनो, आज आपण उपरकोट या ठिकाणी आलेलो आहे. ह्या उपरकोटचा किल्ला बघतोय आणि याला परदेशातून सुद्धा हा किल्ला पाहायला येतात. तर असेच एक माझे मित्र परदेशातून आलेले आहेत, त्यांच्या आपण या ठिकाणी बाईट घेऊया. त्यांना या ठिकाणी कसं वाटतं तर आपण त्यांच्या शब्दात ते करून घेऊया. ओके सर, स्पीक. Uppercourt en Junagadh, Gujarat, la India, y bueno, pues a disfrutar del día y de los monumentos históricos. Your name, sir? Esteve, Yeah. Okay. And where come you from? Your Spain. Andorra, pero ओके ओके. हमारे दोस्त ने बहुत ही अच्छा जानकारी दी है. दोस्तों, आप भी कभी गुजरात स्टेट में आइए तो जरूर यहाँ पे उपरकोट कीजिए. हमारे दोस्त जरूर मिलेंगे आपके साथ. चलो, चला आता आपण या उपरकोट किल्ल्यात या ठिकाणी असलेली ही बाव, ही विहीर पाहायला चाललेलो आहे. या ठिकाणी आपल्याला काही पायऱ्या उतराव्या लागतात आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण विहिरीचं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. चला आता आपण पूर्ण ही विहीर पाहूया, कशा पद्धतीची रचना आहे. आणि समोरच आपल्याला गिरनार पर्वत आपल्याला या ठिकाणी दिसतंय. गिरनार दर्शन आपल्याला या ठिकाणावरून होतंय. आता आपण पूर्ण ही विहीर पाहूया. चला. शिवराय, आजच्या या उपरकोट भटकंतीमध्ये माझे सवंगडी माझ्यामध्ये सामील आहेत. ते आता सगळ्यांची ओळख मी कोण देतो. हे आमचे नाशिकचे मित्र बटू पाटील, जबरदस्त असतं, उत्तुंग व्यक्तिमत्व, चॉकलेट बॉय. आमचे नेहमीचे मित्र राजेंद्र जगताप सर, त्यानंतर आमचे श्रीश कुलकर्णी सर, त्यानंतर हे आमचे अहिल्यानगरचे गाजूर सर, अंबादास गाजूर, जबरदस्त व्यक्तिमत्व. आत्ता त्यांनी गुरुशिखर करून आलेले, पण गडी एकदम तगडा आहे, अजिबात दमलेला नाही बघा, दिसतोय कसा. त्यानंतर आमचे सर्व नाशिकचे आमचे मित्र प्रमोद आहिरे सर. आता आपण जाऊया, आता पुढचं पाहूया अजून राहिलेलं आपलं.
जुनागड हे प्राचीन शहर ऐतिहासिक स्थळांचा खजिना आहे, ज्याचा मुकुट उपरकोट किल्ला आहे. मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने इसवी सन पूर्व 319 मध्ये बांधला होता असे मानले जाते, परंतु त्याच्या दीर्घ इतिहासात काळाच्या कसोटीवर आणि असंख्य वेढ्यांवर टिकून आहे. या किल्ल्याचे नाव उपरकोट हे त्याच्या स्थानावरून पडले आहे. शहराकडे पाहणाऱ्या उंच भूभागावर वसलेले हे प्राचीन भारताच्या स्थापत्य पराक्रमाचे प्रतीक आहे. उपरकोट किल्ल्याचा एक आकर्षक इतिहास आहे, ज्यामध्ये 1000 वर्षाच्या कालावधीत 16 वेळा वेढा घातला गेला. ऐतिहासिक नोंदीवरून असे दिसून येते की किल्ला अनेक वेळा पुनर्बांधणी आणि विस्तारित करण्यात आला. विशेषतः चुडासमा शासकांनी आणि नंतर 15व्या शतकात मुस्लिम शासकांनी तो पुन्हा मजबूत केला. बौद्ध लेणी 2ऱ्या-3ऱ्या शतकातील या लेणी खडकाळ टेकड्यांमध्ये कोरलेल्या आहेत आणि त्यामध्ये ध्यानासाठी मठांच्या कोठड्या आहेत. जय शिवराय. आता या संपूर्ण उपरकोट किल्ल्याची आपली सफर पूर्ण झालेली आहे. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. मी तुम्हाला सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून इथला इतिहास, इथं कुठल्या शतकात याची निर्मिती झाली त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. संपूर्ण हा उपरकोट किल्ला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे. आपण सुद्धा ज्यावेळेस गुजरातमध्ये येतात त्यावेळेस जुनागड येथील हा उपरकोट किल्ला अवश्य बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आता या ठिकाणी थांबतो आणि आता आपण पुढच्या भेटीसाठी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.